नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण 12वी फिजिक्समध्ये वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरचा वेव्ह थिअरी ऑफ लाईट हा कन्सेप्ट आपण पाहतोय। यामध्ये आज आपण पोलरायझेशन जो काही कन्सेप्ट आहे तो आपण स्टडी करणार आहोत। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण डिफरंट वेव्ह थिअरीज ऑफ लाईट हे स्टडी केलेलं आहे। रिफ्लेक्शन ऑफ लाईट, त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे कन्सेप्ट आपण स्टडी केलेले आहेत। आज आपण या आजच्या लेक्चरमध्ये पोलरायझेशन ऑफ लाईट हा एक फेनॉमेनॉन आहे। जसं रिफ्लेक्शन असतं, जसं रिफ्रॅक्शन असतं, त्याचप्रमाणे लाईटचं पोलरायझेशन सुद्धा होतं। लक्षात घ्या। ॲक्च्युली पोलरायझेशन म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत। समजा एखादी लाईट जी काही बीम आहे किंवा लाईट रे जो आहे एका सोर्सपासून एका डायरेक्शनने तो प्रोपोगेट होत असतो आणि त्याच ॲट द सेम टाईम त्याला काहीतरी कुठल्या प्रकारचा एखादा अडथळा निर्माण होतो, रिस्ट्रिक्शन येतं आणि रिस्ट्रिक्शन आल्यानंतर सम ऑफ द पार्ट ऑफ लाईट गेट रिफ्लेक्टेड, समटाइम गेट रिफ्रॅक्टेड अँड ॲट द सेम टाईम द पोलरायझेशन इज हॅपन। पोलराइज होते म्हणजे लाईट, याचा अर्थ काय होते, रिस्ट्रिक्ट होते। ते आपल्याला अंडरस्टँड करायचं। बेसिकली आपण जे काय डेफिनेशन आपण सांगणार आहोत यामध्ये पोलरायझेशन ऑफ लाईट म्हणजे काय, द फेनॉमेनॉन ऑफ रिस्ट्रिक्शन्स ऑफ द व्हायब्रेशन्स ऑफ द लाईट वेव्स इन अ पर्टिक्युलर प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह मोशन। वेव्ह मोशन ज्या डायरेक्शननी जात आहे त्या डायरेक्शननी आपण जो काय कन्सेप्ट आपण लक्षात घेतोय, लाईटचे व्हायब्रेशन जे आहेत, लाईटचे व्हायब्रेशन्स जे काय आहेत त्या लाईटचे व्हायब्रेशन्स एका पर्टिक्युलर प्लेनमध्ये असायला पाहिजे। आणि देन एका पर्टिक्युलर प्लेनमध्ये व्हायब्रेशन होत असताना त्या लाईट वेव्हची जी काय डायरेक्शन आहे ती त्याला परपेंडिक्युलर असायला पाहिजे। मग लाईट वेव्ह सपोज या डायरेक्शनने जर जात असेल आणि व्हायब्रेशन एखाद्या पर्टिक्युलर प्लेनमध्ये अशा प्रकारे जर होत असतील देन इट इज नोन ॲज द पोलरायझेशन ऑफ लाईट। पण बेसिकली काय झालं पाहिजे, द लाईट विच इज रिस्ट्रिक्टेड बाय समथिंग ऑब्स्टॅकल अँड द ऑब्स्टॅकल्स लाईक पोलरायझर, त्याला आपण पोलरायझर म्हणूया। लक्षात घ्या। मग ते पोलरायझर आपल्याला एक चांगल्या प्रकारची फाईन पोलराइज लाईट प्रोड्यूस करण्यासाठी डिफरंट पोलराइड्सचा आपण उपयोग करू शकतो किंवा करता येतो। त्याचप्रमाणे आपण एखादी प्लेन पोलराइज लाईट किंवा पोलराइज लाईट आपल्याला जर प्रोड्यूस करायची असेल तर ती कोणत्या लाईटपासून प्रोड्यूस होते हे आपल्याला समजून घ्यायचंय। तर ती लाईट जी काय आहे ती अनपोलराइज लाईट पासून प्रोड्यूस करता येते। द प्लेन पोलराइज लाईट विच इज प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ पोलराइड्स और पोलरायझर, विथ द हेल्प ऑफ पोलराइड्स और पोलरायझर लाईक टर्मलाइन क्रिस्टल, निकोल प्रिझम, त्यानंतर आयडोसल्फेट, क्विनिन किंवा त्यालाच हेराफ्थाईट असंही नाव देतं। याप्रमाणे आपण काय करू शकतो, त्यापासून प्लेन पोलराइज लाईट प्रोड्यूस करू शकतो। पण त्यासाठी असणारा जो काही सोर्स ऑफ लाईट आहे तो असतो अनपोलराइज लाईट। कोणता असतो, अनपोलराइज लाईट असतो। लक्षात घ्या। म्हणजे अनपोलराइज लाईट जी काय आहे त्या अनपोलराइज लाईट पासून आपण प्लेन पोलराइज लाईट आपण प्रोड्यूस करू शकतो। ही डेफिनेशन लिहून घ्या। त्यानंतर अनपोलराइज लाईटची डेफिनेशन लिहून घ्या। बेसिकली जर आपण विचार केला थोडासा तर लाईट वेव्ह इज अ electromagnetic wave, that is EM wave. Such a light wave consists of electric as well as the magnetic factors or field. आपण हे बी अंडरस्टँड करतो। त्याचप्रमाणे मग
आपली अनपोलराइज लाईट काय असते, तर त्या ठिकाणी असलेल्या मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फील्ड ज्या काय आहेत त्या फील्डमध्ये त्याचे काही व्हेक्टर्स असतात. त्या व्हेक्टरपैकी इलेक्ट्रिक व्हेक्टर्स ज्या ठिकाणी व्हायब्रेट होत असतात, जसे व्हायब्रेट होत असतात, ती इलेक्ट्रिक व्हेक्टरची एकंदरीत जी काय लाईट वेव्ह आहे ती लाईट वेव्ह म्हणजेच आपल्यासाठी अनपोलराइज लाईट वेव्ह आहे. म्हणजे पहा, अनपोलराइज लाईट म्हणजे काय? अ लाईट in which vibrations of the electric vectors in all possible directions which are perpendicular to the direction of propagation. कसे आहेत ते? which are perpendicular to the direction of propagation. हे बी आपल्याला अंडरस्टँड करता येईल, लक्षात घ्या. याची फिगर कशी आहे, नेमकी अनपोलराइज लाईट कशी, प्लेन पोलराइज लाईट कशी, हे सुद्धा मी तुम्हाला अंडरस्टँड करून देणार आहे. मग बा, अनपोलराइज लाईट पासून काय केलं आपण, प्लेन पोलराइज लाईट तयार केली. आणि हा जो काय फेनॉमेनॉन आहे लाईटचा, याला म्हणतात पोलरायझेशन ऑफ लाईट. बेसिकली आपण त्याचा एखादा एक्सपेरिमेंट घेऊन सुद्धा आपण ते अंडरस्टँड करणार आहोतच. पण तत्पूर्वी आपण नेमका कन्सेप्ट काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. मग पहा, त्याचप्रमाणे प्लेन पोलराइज लाईट, when vibrations of the electric vectors confined in a one plane, then such a polarized light किंवा such a light is known as a plane polarized light. काय झालं पाहिजे, एका प्लेन मध्ये असायला पाहिजे. बेसिकली जर आपण विचार केला तर अनपोलराइज लाईटचे जे काही व्हायब्रेशन्स असतात, इलेक्ट्रिक ॲज वेल ॲज मॅग्नेटिक जे काही व्हेक्टर्स असतात, त्याचे व्हायब्रेशन जे आहेत ते एका प्लेनमध्ये असत नाहीत, लक्षात घ्या. मग एवढं सगळं होत असताना एका प्लेनमध्ये जी काय लाईट रिमेन्स राहते, जी की आपण काय केलेली आहे, एखाद्या पोलरायझरचा उपयोग करून जी प्रोड्यूस केलेली आहे, तिचं जे प्लेन आहे ते मात्र एकच असतं, लक्षात घ्या. आणि ते जे प्लेनमध्ये ती लाईट जी काही व्हायब्रेट होते त्याला प्लेन ऑफ व्हायब्रेशन म्हणतात. ते बी आपल्याला पुढे लक्षात घ्यायचे. मग एका प्लेनमध्ये असणारी जी काही लाईट आहे, दिस इज नोन ॲज अ प्लेन पोलराइज लाईट. हा सुद्धा आपण कन्सेप्ट लक्षात घेतो. पहा, आता ह्या डेफिनेशन लिहून घेतल्यानंतर आपण पुढे आपल्याला जो काय कन्सेप्ट लक्षात घ्यायचा आहे, तो कन्सेप्ट जो काय आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं पोलरायझेशन म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आपण तेही अंडरस्टँड करूया. नेमकं पोलरायझेशन म्हणजे काय, तर पहा, समजा आपण एक एक्सपेरिमेंट अंडरस्टँड करूया. त्या एक्सपेरिमेंटचा उपयोग करून आपल्याला पोलरायझेशन कसं रिस्ट्रिक्शन असतं, आपण एक मेकॅनिकल एक्सपेरिमेंट अंडरस्टँड करू. आधी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. समजा आपण काय केलं, एक 2 स्लिट आपण घेतल्या आणि त्या 2 स्लिटचा उपयोग करून, समजा अशा प्रकारे आपल्या 2 स्लिट आहेत, त्या स्लिटला आपण नावं देऊया S1 अँड S2. अशा 2 स्लिट आपण घेऊ. त्या 2 स्लिट आहेत S1 आणि S2. आणि या ठिकाणी आपण काय केलं, एक फिक्स असा रिजिड सपोर्ट आपण लक्षात घेतला, त्याला B पॉईंट नाव दिलं. आणि या ठिकाणी आपण A पॉईंट, जसं काय आपला हँड आहे असं आपण गृहीत धरलं. आणि याला, या दोन्ही स्लिटला असं एकमेकांना पॅरलल असून काय केले आपण, A to B अशी एक काय केली, स्ट्रिंग आपण जॉईन केली. आणि ती स्ट्रिंग काय केली आपण, तर ती स्ट्रिंग आपण केली व्हायब्रेट. काय केली, व्हायब्रेट केली आपण ती स्ट्रिंग. मग कशा प्रकारे व्हायब्रेशन त्या स्ट्रिंगचं होईल हे सुद्धा आपल्याला अंडरस्टँड करता येईल, लक्षात घ्या. मग अशा प्रकारे समजा हे नेचर आहे आणि आपल्याला काय करायचंय, पोलरायझेशन समजून घ्यायचे, देन पोलरायझेशन ऑफ लाईट समजून घ्यायचे. मग काय होतं यामध्ये, समजा A पॉईंट टू B पॉईंट जी काय स्ट्रिंग आहे ती आपण जर्क केली तर त्या ठिकाणी काय होणार आहे, तर एक बाब आपल्या निश्चित लक्षात येईल, द व्हायब्रेशन्स आर प्रोड्यूस ॲट पॉईंट A. निश्चित लक्ष देऊन ऐका. द व्हायब्रेशन्स आर प्रोड्यूस ॲट पॉईंट A विच विल बी रीच ॲट पॉईंट B. ते काय व्हायला पाहिजे, जनरली जर आपण विचार केला तर A पॉईंटला जेवढे काही व्हायब्रेशन्स तयार होतील ते सगळेच्या सगळे B पॉईंटपर्यंत रीच व्हायला पाहिजेत, पोहोच व्हायला पाहिजेत. तसं होतंही, लक्षात घ्या. पण आपण काय केलंय, याच्यामध्ये 2 ऑब्स्टॅकल आपण मांडलेले आहेत. काय केलं आपण, 2 ऑब्स्टॅकल मांडलेले आहेत, म्हणजे त्याचा अर्थ त्या स्लिट मांडलेले आहे.
समजा S1 आणि S2 जी काय स्लीट आहे, नेमकं रिस्ट्रिक्शन कसं होतं व्हायब्रेशन्सला ते आपल्याला अंडरस्टँड करायचे. समजा S1 आणि S2 अशा दोन स्लीट आहेत आणि या स्लीट कशा आहेत, पॅरलल आहेत. पहिल्या केसमध्ये काय आहेत, S1 पॅरलल टू S2 आहे आणि हे असताना S1 इज पॅरलल टू S2. आपण काय केलं, व्हायब्रेशन्स केलं. एक बाब आपल्याला निश्चित अशी दिसते, लक्षात घ्या. व्हायब्रेशन्स ऑफ वेव्हज ऑफ स्ट्रिंग, वेव्हज ज्या काय आहेत, वेव्हज ऑफ स्ट्रिंग पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ स्लिट्स किंवा S1 आणि S2 दोन्हींच्या आपण पाहतोय. आपण जर जी काय व्हायब्रेशन्स आहे ते असं दिसतंय आपल्याला आणि याप्रमाणे याची व्हायब्रेशनची डायरेक्शन स्ट्रिंगच्या आणि ह्या ॲक्सिस म्हणू त्याला, किंवा जी काय स्लीट आहे त्याची जी लेंथ आहे त्या स्लीटची, किंवा त्याला ॲक्सिस म्हणू आपण थोडक्यात. तो जो ॲक्सिस आहे किंवा स्लीटची लेंथ जी काय आहे ती आपल्याला कशा प्रकारे दिसते पहा, तर ती आपल्याला याला पॅरलल आहे असं दिसते. मग त्याची लेंथ आणि याचं व्हायब्रेशन हे पॅरलल आहेत, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा रिस्ट्रिक्शन येणार नाहीये. द वेव्हज ऑन द स्ट्रिंग प्रोड्यूस ॲट पॉइंट A विच इझिली गोज थ्रू अ स्लीट S1. काय झालं पहा, S1 मधून सहज पास झाले. आता पुढे आपण विचार करूया, जशी आपली S1 होती तशीच दुसरी स्लीट आपण S2 घेतली. सिमिलरली काय होईल, द व्हायब्रेशन्स विच इज ऑल्सो इझिली पासेस थ्रू S2 अँड रिचेस टू पॉइंट B. म्हणजे एकंदरीत ही तुमची जी काय फिगर A म्हणू आपण याला, या फिगर A मध्ये तुमच्या व्हायब्रेशनला कुठल्याच प्रकारचा अडथळा निर्माण झालेला नाही, कोणत्याही टाईपचं रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. मग काय होणार, समजा आपल्याला तर रिस्ट्रिक्शन मिळतंय असं सांगायचं. मग त्या व्हायब्रेशनला जर रिस्ट्रिक्शन जर निर्माण जर झालं किंवा काहीतरी अडथळा जर आला तरच आपण त्याला काय म्हणतो, पोलरायझेशन म्हणतोय. बेसिक हे आहे आपल्याकडे. मग इथं जर काय झालंच नाही, म्हणजे इथं पोलरायझेशन आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये. आता करायचं काय, आपण काय करूया, जी काय स्लीट आपल्याकडे S2 आहे त्या S2 स्लीटला ही फिगर ड्रॉ करून घ्या. याच्यामध्ये मी चेंजेस दाखवतो. दुसरी फिगर B आपण ड्रॉ करूया या क्विकली. आता फिगर B बघा आता कशी आहे. नाऊ माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, फिगर ही ड्रॉ करा. नाऊ द स्लीट S2 बिकम्स परपेंडिक्युलर टू S1. काय करू आपण, आपली जी काय दुसरी स्लीट आहे ती काय करूया, पहिल्या स्लीटला जी काय पहिली स्लीट S1 आहे तिला अशा प्रकारे परपेंडिक्युलर आपण करूया, आडवी करूया. लक्षात घ्या कशी करूया, परपेंडिक्युलर करूया. आणि या प्रकारे बघा आता काय दिसतंय स्वरूप, याचं लक्षात घ्या. नाव काय झालं, नाव दुसऱ्या केसमध्ये S1 बिकम्स परपेंडिक्युलर टू S2. पण एक बाब आपल्या निश्चित लक्षात आहे, द डायरेक्शन्स ऑफ व्हायब्रेशन्स ऑन द स्ट्रिंग विच इज ऑलवेज पॅरलल टू द स्लीट S1. त्याचा ॲक्सिस जो काय आहे बरोबर आहे ना. पण एक बाब निश्चित आपल्या लक्षात दिसते, जसं स्लीट S1 किंवा S2 ही S1ला परपेंडिक्युलर आहे त्याचप्रमाणे तुमचं जे काय व्हायब्रेशनची डायरेक्शन आहे ती व्हायब्रेशनची डायरेक्शन आणि त्या लेंथ ऑफ द स्लीट S2 हे सुद्धा कसे आहेत, परपेंडिक्युलर आहे. मग मला सांगा, ज्यावेळेस समजा इथून अशा प्रकारचे व्हायब्रेशन प्रोड्यूस झाले, ए पॉईंटचे व्हायब्रेशन S1 मधून पास झाले, आता आलो आपण S2 कडे. आता व्हायब्रेशनची डायरेक्शन कशी आहे, अशी आहे, पण स्लीटची लेंथ कशी आहे, त्याला आडवी केली आहे, परपेंडिक्युलर आहे. मला सांगा, या ठिकाणी व्हायब्रेशन याच्यामधून जाऊ शकतील का, नाही. म्हणजे त्याला काय होणार नाही, सफिशियंट स्पेस त्या ठिकाणी मिळणार नाही आहे. आणि सफिशियंट स्पेस मिळणार नाही याचा अर्थ काय झालं, त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन झालं. लक्षात घ्या. आणि रिस्ट्रिक्शन झाल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, तेव्हा जो काय वेव्ह आहे त्याच्यावरची ती काय होणार नाही, अडथळा निर्माण होईल आणि पॉईंट बीला रीच होणार नाही, पोहोचणारच नाही. लक्षात घ्या. मग हा जो काय कन्सेप्ट आहे, एकंदरीत याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो, पोलरायझेशन म्हणतो. काय म्हणतो, पोलरायझेशन आपल्याला म्हणता येईल. आता हे झालं एक मेकॅनिकल एक्सपेरिमेंट.
आता सिमिलरली आपल्याला जो काही एक्सपेरिमेंट आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजे पोलरायझेशन ऑफ लाईट. आणि वी ऑल्सो आयडेंटिफाय द नेचर ऑफ लाईट वेव्स बाय युजिंग सच अ एक्सपेरिमेंट. पहा त्याचप्रमाणे आपण पोलराइड्स म्हणजे काय करायचं आहे, तो जो काय वी हॅव टू अंडरस्टँड द पोलरायझेशन ऑफ लाईट. याच्यामध्ये फक्त आपल्याला द मेकॅनिकल स्लिट्स आर रिप्लेस्ड बाय द पोलरायझर्स. पोलराइड्स आपल्याला घ्यायचे. दुसऱ्या बाजूला जी काही स्ट्रिंग आपण पाहतोय त्या स्ट्रिंगच्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला, तर त्या स्ट्रिंगच्या ऐवजी आपल्याला काय करायचंय, तर या ठिकाणी लाईट वेव्ह आपल्याला घ्यायची, अनपोलराइज लाईट सोर्स आपल्याला घ्यायचा आहे. आणि हीच एक्सपेरिमेंट आपल्याला पुन्हा अंडरस्टँड करायचं आहे. तर चला आपण काय करूया, पोलरायझेशन ऑफ लाईट एक्सपेरिमेंटली कशा प्रकारे आपण अंडरस्टँड करतोय ते पाहूया. पहा पोलरायझेशन ऑफ लाईट. माझ्यासोबत तुम्ही फिगर ड्रॉ करा आणि कन्सेप्ट समजून घ्या. सेम असाच कन्सेप्ट आहे. समजा या ठिकाणी आपल्याकडं सोर्स ऑफ लाईट आहे आणि ही जी लाईट आहे अनपोलराइज लाईट आहे. पहा अनपोलराइज लाईट, एका बाजूला तुम्हाला मी अनपोलराइज लाईट आणि प्लेन पोलराइज लाईट कशी असते ते बी तुम्हाला मी समजावून सांगतो थोडक्यामध्ये. बघा अनपोलराइज लाईट, अनपोलराइज्ड लाईट, जी काय अनपोलराइज लाईट आहे ती कशी असते त्याचं स्वरूप आपल्याला लक्षात घ्यायचं. अनपोलराइज लाईट म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक वेक्टर्स असतात. समजा हा तुमचा सोर्स आहे, याच्यामध्ये ऑल पॉसिबल डायरेक्शनला ती लाईट त्याचे वेक्टर्स काय होत असतात, प्रोपोगेट होत असतात. म्हणजे याप्रमाणे अशा प्रकारची ही जी काय फिगर आपण दाखवतोय याच्यामध्ये जे काय वेक्टर्स आहेत अनपोलराइजमध्ये ऑल इलेक्ट्रिक वेक्टर्स आहेत. कशा आहेत, ऑल इलेक्ट्रिक वेक्टर्स. आणि आपण जर समजा ती अशी जर प्रोपोगेशनमध्ये जर दाखवली तर आपल्याला याप्रमाणे दाखवता येईल. पहा असे डबल हेडेड ॲरो आपल्याला दाखवायचे आणि त्या लाईनवरती मध्ये असं त्याच्यावरती एक काय करायचा, डॉट आपल्याला दाखवायचा सॉलिड. याचा मिनिंग असा आहे, आपण काय करू शकतो, एका डायरेक्शननी एका साईडनी जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला फक्त एकच अशा प्रकारचं नेचर दिसू शकते. बाकीचं काय दिसू शकतं आपल्याला, तर बाकीच्या याच्यामध्ये आपल्याला फक्त अशा प्रकारे डॉट दाखवता येतील. पण याचा अर्थ ते डायमेन्शनचा विचार केला तर आपल्याला अशा प्रकारची अनपोलराइज लाईट त्या ठिकाणी अंडरस्टँड होईल. मग याच्यापासून आपल्याला मिळते प्लेन पोलराइज लाईट. काय मिळते, प्लेन पोलराइज्ड लाईट. बघा प्लेन पोलराइज लाईट कशी मिळते. याचा अर्थ फक्त काय होतं की या लाईटपासून ही लाईट आपल्याला मिळवता येते आणि ती फक्त काय असते, एकाच प्लेनमध्ये प्रोपोगेट होत असते. मग आपण काय करूया, त्या प्रकारचं अंडरस्टँड आपण करूया. तर आपल्याला कशा प्रकारची प्लेन पोलराइज लाईट मिळते, तर प्लेन पोलराइज लाईट या प्रकारची आपल्याला मिळते. त्याच्यामध्ये फक्त एकच सेट जो काय आहे, अशा अनेक सेटपैकी या अनेक सेटपैकी एकच सेट रिमेन राहतो, शिल्लक राहतो. बाकीचे काय होतात, अडवले जातात, रिस्ट्रिक्ट केले जातात आणि एकच काय होतं पुढे प्लेन पोलराइज आपल्याला मिळतो. याच्यामध्ये कुठेही डॉट नाही. हे किंवा आपण काय करू शकतो, समजा ह्या दाखवल्या अशा, तर ह्या दाखवायच्या म्हणल्यानं ओनली तर आपल्याला फक्त डायरेक्शन त्याची काय करावं लागेल, अशा प्रकारे दाखवावं लागेल. म्हणजे ही सुद्धा काय आहे, एक प्रकारची प्लेन पोलराइज लाईट आहे. ही प्लेन पोलराइज आणि ही अनपोलराइज लाईट. याप्रमाणे आपण त्याचा अंडरस्टँड करू शकतो. आता आपण काय करूया, एक सोर्स आपण घेऊया जो की अनपोलराइज लाईट आहे. हा अनपोलराइज लाईटचा सोर्स यस. नेक्स्ट त्यानंतर काय केली, सच अ लाईट विच आर इन्सिडेटेड ऑन अ टर्म लाईन क्रिस्टल. टर्म लाईन क्रिस्टल, दोन आपण क्रिस्टल आपल्याला लक्षात घ्यायचे. दोन क्रिस्टल आपण अंडरस्टँड करूया. टर्म लाईन क्रिस्टल दिस इज T1 आणि देन दुसरा बी आपल्याला एक टर्म लाईन क्रिस्टल घ्यायचा आहे. जसं आपण स्लिटच्या ऐवजी क्रिस्टल घेतो, टर्म लाईन क्रिस्टल किंवा क्रिस्टल आपण जो काही यूज करतो, पोलराइड्स आपण यूज करतोय, त्याचा क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिस लाईक दिस असा आहे. पहा आता आपल्याला लाईट इन्सिडेंट केल्यानंतर नेमकं काय होतं हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी काय केली आपण, ही आपली स्क्रीन आहे असं लक्षात ठेवा. काय पुढची, ही आहे ती स्क्रीन आहे.
मग अनपोलराइज लाईट याप्रमाणे आपण इथं इन्सिडेंट केली. कसं स्वरूप असेल तिचं तर त्या तिकडं आपण दाखवलेलं आहे फिगरमध्ये. तर अनपोलराइज लाईट याप्रमाणे असेल. पहा ही आहे अनपोलराइज लाईट. याच्यातून काय मिळेल आपल्याला तर वी गेट अ प्लेन पोलराइज लाईट. काय मिळाली प्लेन पोलराइज लाईट. नुसतं काय करायचं आपल्याला डबल हेडेड ॲरो दाखवायची, डॉट दाखवायचा नाही. यातून काय होईल तर पहिली फिगर मी दाखवतो. समजा आपला हा बी पॉइंट आहे. आपल्याला इथं सुद्धा काय मिळाली एक प्लेन पोलराइज लाईटच आपल्याला इथेही मिळाली. काय मिळाली ते मी सांगेलच. आधी फिगर ड्रॉ करून घ्या. अनपोलराइज लाईट first T1 is known as a polarizer and second one is a analyzer. आणि ही सुद्धा काय असेल प्लेन पोलराइज लाईट. ही सुद्धा आहे प्लेन पोलराइज लाईट. बघा आता या आपण अशा प्रकारचं स्ट्रक्चर इथं मांडलं आहे. हा एक्सपेरिमेंट आपल्याला परफॉर्म करायचा. आपण काय केले इनिशियल केसमध्ये अनपोलराइज लाईट बाय सोर्स यस, नॅचरल सोर्स यस घेऊ शकता तुम्ही काही. त्याच्यामध्ये टॉर्च, बॅटरी किंवा जे काय असेल सनलाईट बल्ब कोणताही घेऊ शकता. पहिला जो काय टर्म लाईन क्रिस्टल आहे तो आपण असा मांडला आहे आणि याच्यामध्ये काय दिसतंय बघा. जो काय पहिला टर्म लाईन क्रिस्टल आहे त्याचा क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिस असेल. आणि सेम आपण पहिल्या केसमध्ये दोन्हींचेही क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिस काय केले आपण पॅरलल ठेवलेत. बघा T1चा क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिस T2ला पॅरलल आहे पहिल्या केसमध्ये. हे आपल्याला दिसतं. मला सांगा समजा ज्याप्रमाणे ही लाईट जी काय आहे व्हायब्रेट होत असेल ती कशा प्रकारे व्हायब्रेट होत असेल तर त्याची जी काय डायरेक्शन आहे परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. आणि याचे ॲरो जे दाखवले द ॲरो आर द इलेक्ट्रिक व्हेक्टर्स. ते काय आहेत इलेक्ट्रिक व्हेक्टर्स आहेत असं आपल्याला दिसतंय. पुढे आपण विचार करूया की यामध्ये समजा हे इलेक्ट्रिक व्हेक्टर्स काय होतील या क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिसमधून पास होतील. पहा मला सांगा की इतक्या डायरेक्शननी ऑल पॉसिबल डायरेक्शननी अनपोलराइज लाईट आहे. मग या क्रिस्टलोग्राफिक्समधून जाणारा जो काय ॲक्सिस आहे म्हणजे जो काय व्हायब्रेशन आहे ते आपल्याला मिळेल का त्या ठिकाणी अडवलं जाईल हे महत्त्वाचं आहे. मग इथं असं होईल लक्षात घ्या की इतक्या डायरेक्शनने व्हायब्रेशन होतंय म्हणल्यानंतर या ऑल व्हायब्रेशनपैकी कुठला तरी एखादा काय होईल एखादा रे एखादं व्हायब्रेशन एखादा इलेक्ट्रिक व्हेक्टर याच्या ॲक्सिसमधून पास होईल म्हणजे होईल 100% एक तरी जाईल लक्षात घ्या. आणि पहिल्या जो काय आपल्याकडे पोलराइड आहे किंवा पोलरायझर आहे त्याच्यापासून आपल्याला अशा प्रकारची प्लेन पोलराइज लाईट आपल्याला मिळवता येईल किंवा मिळेल. आता दुसऱ्या बाजूला समजा पहिल्या टर्म लाईन क्रिस्टलचा किंवा पोलरायझरचा जो काय ॲक्सिस आहे तो जर दुसऱ्या याला जर पॅरलल असेल तर काय होईल. दुसऱ्या याला जर तो पॅरलल असेल तर जी लाईट याच्यातून पास झाली होती सिमिलरली तीच लाईट काय होईल याच्यातून सुद्धा पास होईल. त्याच्या ॲक्सिसला त्याचे व्हायब्रेशन कसे आहेत पॅरलल आहेत तर ते सुद्धा पास होतील आणि वी गेट द अशा प्रकारे प्लेन पोलराइज लाईट अगेन. बरोबर. आता आपण काय करूया दुसऱ्या केसमध्ये लक्षात घ्या. आता ऐकून घ्या डायग्राम नाही काढाय. समजा आपण काय केलं की हे दोन्ही जे काय टर्म लाईन क्रिस्टल आहेत दोन्ही टर्म लाईन क्रिस्टल आपण काय केले ग्रॅज्युअली हळूहळू काय केले रोटेट करायला सुरुवात केली. सेम ॲक्सिस त्याच्यामध्ये फेस चेंज होऊ द्यायचा नाही, त्याच्यामध्ये अँगल बदलू द्यायचा नाही, दोन्ही एकमेकाला पॅरलल राहतील अशाच प्रकारे काय करायचं आपल्याला हळूहळू त्याला ग्रॅज्युअली चेंज करायचं. आणि काय ऑब्झर्वेशन येतात ते अंडरस्टँड करायचे लक्षात घ्या. समजा आपण अशा प्रकारे त्याला हळूहळू रोटेट केलं. देन these two term line crystals are rotated simultaneously. आता या ठिकाणी जी लाईट मिळेल आपल्याला ह्या बी पॉइंटला किंवा स्क्रीनवरती ती कशी मिळेल आपल्याला तर आपल्याला ती सुद्धा कायमस्वरूपी प्लेन पोलराइज लाईट मिळेल. आता का बघा
तुम्ही कसाही ॲक्सिस याचा फिरवत राहा, दोन्ही ॲक्सिस पॅरलल ठेवा. तुमच्या अनपोलराइज लाईटमध्ये इतक्या पॉसिबल डायरेक्शन आहेत की त्याच्यापैकी एक तरी इलेक्ट्रिक व्हायब्रेशन, एक तरी इलेक्ट्रिकचं व्हायब्रेशन जे काय इलेक्ट्रिक व्हेक्टर आहे तो इझिली पहिल्या क्रिस्टलमधून पास होणारच आहे. इतक्या आहेत म्हणल्यानंतर एक तरी जाणारच आहे. म्हणजे तुम्ही किती फिरवा काय होणार आहे, पहिल्या याच्यातून तुम्हाला लाईट मिळणारच आहे. पण रोटेट करत असताना दुसरा त्याला पॅरलल आहे म्हणल्यानंतर याच्यातून आलेली प्लेन पोलराइज लाईट याच्यातून पुढे जाणार नाही का, जायला चालू आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालंय, प्लेन पोलराइज लाईट मिळते हे लक्षात येतं. आता दुसऱ्या बाजूला आपण काय करूया, अंडरस्टँड करा. दुसऱ्या बाजूला आपण आता हा पहिला जो आहे तो फिक्स ठेवूया. म्हणजे पहिला पोलरायझर किंवा पहिला टर्म लाईन जो क्रिस्टल आहे T1 कीप कॉन्स्टंट अँड T2 रोटेट्स. आता काय करू आपण, T2 रोटेट करूया. कसा बघा, आपण T2 काय केला, हळूहळू रोटेट केला आणि रोटेट करत असताना तो केला आपण परपेंडिक्युलर. बघा आता मी तुम्हाला या साईडला इकडे अंडरस्टँड करून देतो कशा प्रकारे आपल्याला लक्षात यायचं. बघा समजा पहिल्या केसमध्ये आपण हळूहळू ग्रॅज्युअली त्याला रोटेट करत 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 काय केला, त्याला आता पहिला पॅरलल होता म्हणजे T1 पॅरलल टू T2 होता. तर त्यावेळेस आपल्याला काय मिळालं, स्क्रीनवरती लाईट मिळाली आपल्याला. त्याची इंटेन्सिटी काय असेल कसं असेल त्याचा विषय सोडून द्या, पण आपल्याला काय मिळाली, प्लेन पोलराइज लाईट मिळाली. दुसऱ्या बाजूला आपण काय केला, T1 तसाच ठेवला पण T2 हळूहळू काय केला, ग्रॅज्युअली रोटेट केला आणि परपेंडिक्युलर केला. मी डायग्राममध्ये थोडासा चेंज करतो, तुम्ही डायग्राम पुन्हा ड्रॉ करायची आणि थोडासा त्याला परपेंडिक्युलर दाखवू. बघा परपेंडिक्युलर आपल्याला दाखवता येईल, एक्झॅक्टली तसं दाखवता येत नाही पण तरीसुद्धा आपण प्रयत्न करूया. 3 डायमेन्शन तर नाहीच होत समजा, हा त्याचा ॲक्सिस आहे. आणि आता काय होईल बघा, एक्झॅक्टली परपेंडिक्युलर झाल्यामुळे याच्यातून पुढे कसल्याच प्रकारचं लाईट आपल्याला मिळणार नाही. इथं मिळेल नो लाईट. काय मिळेल, नो लाईट. म्हणजेच इंटेन्सिटी 0 असेल त्या ठिकाणी, या ठिकाणी मिळेल आपल्याला नो लाईट. काय मिळेल, नो लाईट. लाईट कुठल्याच प्रकारची आपल्याला मिळणार नाही. म्हणजे काय झालं, अर्थातच बघा ज्यावेळेस आपण काय केलं, आता रिस्ट्रिक्शन इथं आपल्याला मिळाले. म्हणजे पहिल्या याच्यातून तर पास होणारच, तुम्ही कसंही ठेवा काही करा, पहिल्या याच्यातून एक रे तुम्हाला मिळणारच आहे. बरोबर आहे, तो मिळाला आपल्याला प्लेन पोलराइज लाईट. आता दुसरा जर आपण रोटेट करतोय आणि रोटेट करत असताना पहा, जेव्हा पॅरलल होता तेव्हा मॅक्झिमम लाईट मिळाली आणि हळूहळू त्याला ग्रॅज्युअली आपण जसं रोटेट करत गेलो तसं तसं त्या लाईटची इंटेन्सिटी कमी होत गेली. आणि जेव्हा परपेंडिक्युलर झाला पहिला दुसऱ्याला किंवा दुसरा पहिल्याला, त्यावेळेस मात्र आपल्याला त्या ठिकाणी 0 इंटेन्सिटी म्हणजे नो लाईट मिळाली. म्हणजे याचा अर्थ काय झाला आहे, याचे व्हायब्रेशन असे आणि याचा ॲक्सिस कसा आहे, त्याला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे एक बाब आपल्या निश्चित लक्षात येईल की हे काय केले, हे व्हायब्रेशन्स अडवलेले आहेत. म्हणजे दुसऱ्या याने काय केलं, त्याला रिस्ट्रिक्शन केलं. लक्षात घ्या, रिस्ट्रिक्ट केलं, अडवले. आणि अडवल्यामुळं त्याच्या क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिसमधून कुठल्याच प्रकारचे इलेक्ट्रिक व्हेक्टर किंवा लाईट पास होणार नाही. याचा अर्थ इथं काय झालं, पोलरायझेशन आपल्याला मिळालं. काय मिळालंय, पोलरायझेशन आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसतंय. ते पोलरायझेशन आपण अंडरस्टँड करतोय, लक्षात घ्या. मग पुढे काय, तर समजा जी काय लाईट आहे त्याचं पोलरायझेशन आपल्याला मिळालंच आहे. मग या ठिकाणी नो लाईट. आता पुन्हा काय करू आपण, पुन्हा हळूहळू ग्रॅज्युअली तो जो काय टर्म लाईन क्रिस्टल आहे तो पुन्हा हळूहळू रोटेट करत करत पुन्हा काय करू आपण, त्याला पॅरलल करूया. बघा जसा तो परपेंडिक्युलर होता त्या ठिकाणी जी काय लाईट आपल्याला मिळत होती त्या ठिकाणी 0 होती, नो लाईट. आणि हळूहळू आपण त्याला ग्रॅज्युअली पुन्हा पॅरलल केला. म्हणजे पॅरलल झाला त्यावेळेस मॅक्झिमम लाईट आपल्याला मिळाली अर्थातच. आणि जेव्हा परपेंडिक्युलर होता तेव्हा मिनिमम लाईट आपल्याला मिळाली. या केसमध्ये असं आपल्याला दिसतंय, इंटेन्सिटी ऑफ लाईट गोज ऑन डिक्रीजिंग आणि इन्क्रीजिंग. परपेंडिक्युलर नो इंटेन्सिटी, आणि जसा पॅरलल होत
पॅरललकडे जाईल, हळूहळू ग्रॅज्युअली आपण त्याला पॅरलल करू. पॅरलल मॅक्झिमम इंटेन्सिटी म्हणजे पॅरलल होता परपेंडिक्युलर करायला गेला की इंटेन्सिटी गोज ऑन डिक्रीजिंग, आणि परपेंडिक्युलर होता पॅरलल करायला गेला की इंटेन्सिटी काय होते, वाढत वाढत जाते. म्हणजे हे स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेता येत आहे. मग पुढे अंडरस्टँड करायचं आपल्याला की अशा प्रकारे रिस्ट्रिक्शन होतच आहे. पण लाईट वेव्हचं जे काही नेचर आहे, लाईट वेव्हचं जे काही नेचर आहे ते नेचर नेमकं कसं आहे. तर बेसिकली आपल्याला माहितीच आहे लाईट वेव्हचं नेचर कसं आहे. लाईट वेव्हचं जे काही नेचर आहे ते आपल्याला माहिती आहे. ते नेचर आहे ट्रान्सव्हर्स नेचर. पण ते आपल्याला इथं या ठिकाणी थोडंसं व्हेरीफाय सुद्धा करायचं आहे. ट्रान्सव्हर्स नेचर. बघा याच केसमध्ये जर आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह जर घेतली असती, बघा लॉन्जिट्युडिनल वेव्ह अंडरस्टँड करा, थोडं इमॅजिन करा. लॉन्जिट्युडिनल वेव्हची डायरेक्शन कशी असते, अशा प्रकारची असते. बघा माझ्या हाताकडे पहा, डायरेक्शन अशी व्हायब्रेट झाली असते या प्रकारे, टू अँड फ्रो, मागे पुढे. आणि मला सांगा अशा प्रकारे जर व्हायब्रेट झाली असते तर पहिल्या क्रिस्टलमधून लाईट पास झाली असते का, इझिली झालीच असते. दुसऱ्या बाजूला विचार करा, याच्यातून पास झाली असतेच, पण दुसरा क्रिस्टल जो पॅरलल असेल तरी पास झाली असते, परपेंडिक्युलर असेल तरी पास झालीच असते. ओके, अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी लॉन्जिट्युडिनल वेव्हचं अंडरस्टँडिंग करता आलं असतं. पण दुसऱ्या बाजूला लाईट वेव्ह आपण घेतली आणि लाईट वेव्हचं जे काय डायरेक्शन आहे व्हायब्रेशनची, ती व्हायब्रेशनची डायरेक्शन कशी आहे, याप्रमाणे आहे. हे आपल्याला काय होतं, या ॲनालायझरवरून त्याची पोझिशन किंवा स्टेट आपल्याला अंडरस्टँड करता येते. आणि ती स्टेट समजा आपण अंडरस्टँड करू शकतो. म्हणजेच आपल्याला एक इथं असं जाणवेल, तुमच्या लाईट वेव्हची प्रोपगेशनची डायरेक्शन लाईक दिस आणि व्हायब्रेशनची डायरेक्शन याप्रमाणे आहे. म्हणजे व्हायब्रेशन ऑफ जे काय पार्टिकल आहेत लाईट वेव्हचे, ते व्हायब्रेशन जे आहेत लाईट वेव्हलेट्स त्याची डायरेक्शन आणि प्रोपगेशनची डायरेक्शन जेव्हा परपेंडिक्युलर असते तेव्हा ती वेव्ह ही ट्रान्सव्हर्स वेव्ह असते. मग लाईट वेव्हमध्ये काय वेगळं आहे, तर लाईट वेव्हमध्ये सुद्धा हेच आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि लाईट वेव्ह सुद्धा आपण काय करू शकतो, या ॲनालायझरचा उपयोग करून आपण सांगू शकतो की लाईट वेव्ह ही दुसरी काही वेव्ह नसून ते एक ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. हे आपल्याला अंडरस्टँड होतं. आणि अशा प्रकारे लाईट वेव्ह ही एक ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. आणि लाईट वेव्हचं आपण जर समजा पोलरायझेशन करू शकतो, तसं तुम्ही दुसऱ्या बाजूला अंडरस्टँड करा. कुठलेही लॉन्जिट्युडिनल वेव्ह घ्या, साऊंड वेव्ह घ्या, साऊंड वेव्हचं तुम्हाला पोलरायझेशन करता येणार नाही आहे. त्याची डायरेक्शन त्या ठिकाणी काही रिस्ट्रिक्शनच होत नाही, लक्षात घ्या. म्हणजे सेम वन डायरेक्शन असते. पण ट्रान्सव्हर्स वेव्हचं तुम्हाला पोलरायझेशन करता येतं. ट्रान्सव्हर्स वेव्ह, ओनली द ट्रान्सव्हर्स वेव्ह गेट पोलराइज. लॉन्जिट्युडिनल वेव्ह नॉट पॉसिबल. लॉन्जिट्युडिनल वेव्हचं आपण करू शकत नाही. लॉन्जिट्युडिनलमध्ये व्हायब्रेशनची डायरेक्शन एकच असते आणि ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये मेनी डायरेक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे हा जो काही पार्ट आपला आहे तो झाला पोलरायझेशन ऑफ लाईट. तर ही फिगर तुम्ही ड्रॉ केलीच असेल. आता पुढे पहा, जो काय कन्सेप्ट आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे प्लेन ऑफ व्हायब्रेशन अँड प्लेन ऑफ पोलरायझेशन. हेडिंग टाका सगळ्यांनी, प्लेन ऑफ व्हायब्रेशन अँड प्लेन ऑफ पोलरायझेशन. Plane of vibration and plane of polarization. आपण सांगितलं होतं की the light which is confined in a one plane, this is known as a plane polarized light असं आपण सांगतो. समजा बघा, प्लेन ऑफ पोलरायझेशन आणि प्लेन ऑफ व्हायब्रेशन अंडरस्टँड करून देतो. एकदम सोपा असा कन्सेप्ट आहे. या ठिकाणी अनपोलराइज्ड लाईट, या ठिकाणी आपला क्रिस्टल, टर्म लाईन क्रिस्टल जो काय आहे तो, या ठिकाणी आपल्याला मिळेल
प्लेन पोलराइज लाईट, अनपोलराइज लाईट, अनपोलराइज लाईट ही आहे. या ठिकाणी मिळेल प्लेन पोलराइज लाईट. तुम्ही फिगर ड्रॉ करू शकता. प्लेन पोलराइज्ड लाईट, प्लेन पोलराइज्ड लाईट. पहा या ठिकाणी जे काही व्हायब्रेशन्स आहेत, तुमची जी काय लाईट ऑब्टेन केली आहे, तुम्ही पोलराइज लाईट जी काय ऑब्टेन केली आहे, ती पोलराइज लाईट ज्या प्लेनमध्ये व्हायब्रेट होते त्या प्लेनला प्लेन ऑफ व्हायब्रेशन म्हणतात. काय म्हणतात? प्लेन ऑफ व्हायब्रेशन. मी असं एक प्लेन दाखवतो. समजा हे प्लेन आहे. काय आहे? हे एक प्लेन आहे, लक्षात घ्या. आणि या प्लेनमध्ये आपल्याला अशा प्रकारे पार्टिकल जे व्हेक्टर्स आहेत, ते व्हेक्टर्स, इलेक्ट्रिक व्हेक्टर्स आर vibrated when the electric vectors are vibrated in a particular plane. The plane is known as a plane of vibration. आणि मला सांगा, ज्या प्लेनमध्ये व्हायब्रेट होतात आणि जो प्लेन काय करतो? रिस्ट्रिक्ट करतो. मला सांगा, हा जो काय वेक्टर इथं परपेंडिक्युलर की जे वेक्टर अशा प्रकारे त्या प्लेनमध्ये व्हायब्रेट होतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? प्लेन ऑफ व्हायब्रेशन म्हणतोय. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला थोडासा, तर याला पोलरायझेशन होत असताना जे प्लेन असतं त्याला म्हणायचं प्लेन ऑफ पोलरायझेशन. मग ही एक बाब निश्चित लक्षात घेता येईल तुम्हाला. या ठिकाणी नेमकं काय अंडरस्टँड करता येईल? नेमकं प्लेन ऑफ पोलरायझेशन जे काय आहे ते कुठं असू शकतं? आपल्याला माहिती आहे रिस्ट्रिक्शन. आणि असं कोणतं प्लेन आहे की या फॅक्टर्सला रिस्ट्रिक्शन निर्माण करू शकतं? असं एक प्लेन आहे की जे ह्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर असू शकतं. म्हणजेच ते प्लेन ऑफ व्हायब्रेशनला सुद्धा परपेंडिक्युलर असू शकतं. आपण काय करूया मग? अशा प्रकारे एक परपेंडिक्युलर प्लेन आपण दाखवूया. आणि जे काय आपण परपेंडिक्युलर प्लेन दाखवतोय, सच अ परपेंडिक्युलर प्लेन इज नोन ॲज अ प्लेन ऑफ पोलरायझेशन. मग ए बी सी डी हे एक प्लेन, पी क्यू आर आणि एस, पी क्यू आर एस एबीसीडी. एबीसीडी जी काय प्लेन आहे ते प्लेन ऑफ व्हायब्रेशन आहे आणि पी क्यू आर एस हे जे काय प्लेन आहे ते प्लेन ऑफ पोलरायझेशन आहे. म्हणजे काय लक्षात घ्यायचं? when the polarized light which is vibrated in a particular plane, the plane is known as the plane of vibration. And plane of polarization म्हणजे काय? The plane which is perpendicular to the plane of vibration and which restrict the vibrated vectors. This is known as the plane of polarization. असं आपण अंडरस्टँड करू शकतो. ही फिगर ड्रॉ करा, कन्सेप्ट समजून घ्या. आता पुढे, आता यानंतर जो काही महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे पोलराइड्स. आता पोलरायझेशन आपण केलं त्यासाठी काय आपण उपयोगात आणतो? तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे पोलराइड्स आपण उपयोगात आणतो. लक्षात घ्या काय असते पोलराइड्स. हे पोलराइड्स काय आहेत? हे आर्टिफिशियली बनवलेले काही किंवा सिंथेटिक मटेरियल आहे. एक प्लास्टिकचं नेचर असलेले क्रिस्टलाइन नेचर आहे. लक्षात घ्या कसं नेचर आहे त्याचं? क्रिस्टल नेचर. अशा प्रकारचे एक स्मॉल पीस त्याचे काय केले आपण? इंटिग्रेट केले. स्मॉल पीस इंटिग्रेट करून आपण काय करू शकतो? चांगल्या प्रकारचा एखादा पोलराइड काय करू शकतो? पोलराइड्स आपण मेड करू शकतो सिंथेटिक. मग यासाठी आपण वेगवेगळे प्लास्टिक मटेरियल्स आपण यूज करू शकतो. समजा फॉर एक्झाम्पल आपण जर सांगायचं झालं तर पोलराइड्स समजा आपल्या सनग्लासेस किंवा विंडोज, घराच्या विंडोज, त्यानंतर बस, ट्रॅव्हल्स, एरोप्लेन्स, रेल्वेज यांच्या ज्या काय विंडोज असतात त्या विंडोज हे सुद्धा एक प्रकारचे पोलराइड्स असतात. एक्झाम्पल सांगतो. त्यानंतर आपले कॅमेऱ्याचे जे लेन्स असतात, मग तुमचा 2D कॅमेरा, 3D कॅमेरा, मोशन कॅमेरा, वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरेज आहेत. त्या ठिकाणी जे काय समजा लेन्स यूज केले जातात ते सुद्धा
किंवा व्हेकलचे हेडलाईट्स, त्याच्यानंतर आपल्या टॉर्च जे काय आहे ते टॉर्चला जे काय आपण हे पाहतो फोकस करण्यासाठी एक प्रकारचं ग्लास मटेरियल असतं, ते सुद्धा आपण पोलराइड्स म्हणून उपयोगात आणतो. लक्षात घ्या. पहा बेसिकली आपण हेराफात एक हेराफात नावाचं सायंटिस्ट आहे आणि त्या हेराफातनी एक कन्सेप्ट, एक पोलराइड वेगळ्या प्रकारचं शोधून काढलेलं आहे. हेराफात नावाचा एक सायंटिस्ट आहे आणि त्यांनी जो काही शोधून काढलेला जो काही मटेरियल आहे तो मटेरियल म्हणजे आयडोसल्फेट क्विनिन. आयडोसल्फेट क्विनिन हा जो काय त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेला एक पोलराइड आहे आणि याचं जे काही नेचर आहे ते नेचर थोडंसं वेगळं आहे. लक्षात घ्या. प्लेन पोलराइड लाईट प्रोड्यूस करण्यासाठी जनरली आपण याचा उपयोग करू शकतो. याच्यामध्ये डायकोरिक प्रॉपर्टी आहे, डायकोरिक सबस्टन्स आपण त्याला म्हणतो. आणि हे डायकोरिक सबस्टन्स म्हणजे नेमकं काय ते बी आपल्याला अंडरस्टँड करायचं. डायकोरिक सबस्टन्समध्ये अजून एक आपण सांगू शकतो एक्झाम्पल, हे एक झालं. डायकोरिक सबस्टन्समध्ये टर्म लाईन क्रिस्टल, टर्म लाईन क्रिस्टल हे सुद्धा एक डायकोरिक अशा प्रकारचंच पार्ट आहे किंवा सबस्टन्स आहे. दुसऱ्या बाजूला साधे जे काही पोलराइड्स आहेत तुम्हाला सांगितलेले एक्झाम्पल्स, ते जे वेगवेगळ्या प्रकारचे ग्लास स्लिट आहेत ते आहेतच. याच्यामध्ये निकोल प्रिझम जे काय आहे किंवा वेगवेगळे अजून डिफरंट प्रिझम्स आहेत, ते जे आहेत हे आपले नॉर्मल अशा प्रकारचे पोलराइड्स आपण यूज करतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतच आहे की बऱ्याच ठिकाणी पोलराइड आपण वापरतो. पण त्यामध्ये टर्मलाईन क्रिस्टल अँड आयडोसल्फेट क्विनिन हे जे काय आहेत हे दोन जे आहेत हे दोन डायकोरिक नेचर आहेत. कसे आहेत? डायकोरिक नेचर. बेसिकली पहा डायकोरिक नेचर म्हणजे काय किंवा डायक्रोइझम म्हणजे काय ते आपल्याला लक्षात घ्यायचे. डायकोरिक नेचर किंवा डायक्रोइझम त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला डायक्रोइझम म्हणतात आणि जे सबस्टन्स आहेत त्याला म्हणतात डायकोरिक सबस्टन्स. काय म्हणतात त्याला? डायक्रोइझम. डायक्रोइझम. व्हॉट इज अ डायक्रोइझम? डायक्रोइझम समजा आपल्याकडे अनपोलराइज्ड लाईट आहे, अनपोलराइज्ड लाईट, आणि ह्या अनपोलराइज्ड लाईटमध्ये दोन पार्ट आपण करतो. त्याच्यामध्ये ऑर्डिनरी रेज, दुसऱ्या बाजूला एक्स्ट्रा ऑर्डिनरी रेज. ऑर्डिनरी रेज आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी रेज याला आपण ओ रे आणि याला ई रे असं म्हणतो. हे दोन प्रकारचे रे असतात. मग ज्यावेळेस समजा पोलरायझेशन घडून येतं त्यावेळेस काय केलं जातं? ऑर्डिनरी रेज आर रिस्ट्रिक्टेड. दिस इज अ सपोज डायकोरिक सबस्टन्स, सपोज टर्मलाईन क्रिस्टल, an unpolarized light like this. In such a phenomenon or in such a case, some of the जे काही रेज आहेत किंवा जे वेक्टर्स आहेत आर रिस्ट्रिक्टेड and some of get passed through it. काही काय होतात? पास होतात आणि काही त्या जाग्यावरती अडवले जातात. याचा अर्थ असा आहे की याची प्रॉपर्टी अशी आहे या सबस्टन्सची की हे काय करतात? जे साधे रे आहेत, ऑर्डिनरी रेज आहेत, द ऑर्डिनरी रेज आर ऑब्सॉर्ब कम्प्लिटली. काय केले जातात? लक्षात घ्या. ऑर्डिनरी रेज या सबस्टन्सनी काय केले जातात? अब्सॉर्ब केले जातात. काय केले जातात? अब्सॉर्ब केले जातात. लक्षात घ्या. कोणते रे? आणि हे काय केले जातात? हे ट्रान्समिट केले जातात. पुढे ट्रान्समिट केले जातात. मग सच सबस्टन्सेस आर द प्रॉपर्टी ऑफ सच सबस्टन्सेस. Ordinary rays are absorbed and extraordinary rays are passed through it. मग आपल्याला माहितीच आहे ऑर्डिनरी रे म्हणजे काय? जे वेगवेगळ्या डायरेक्शननी पॉसिबल होते पण जे
त्या क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिसमधून जो काय तुमचा क्रिस्टल असेल किंवा जो पोलराईड असेल त्या पोलराईडच्या क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिसमधून ते पास होऊ शकले नाहीत, पुढे जाऊ शकले नाहीत असे जे काय आहेत ते अडवले जातात समजा आणि ते आपसाप केले जातात आणि जे याच्यातून पास होऊ शकतात म्हणजे त्या क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिसला त्याचं व्हायब्रेशन पॅरलल असायला पाहिजे त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रा ऑर्डिनरी रेज. मग अशा प्रकारची जी काही प्रॉपर्टी पजेस करत असतील त्या सगळ्या सबस्टन्सला डायक्रोइक सबस्टन्स आणि त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला म्हणतात डायक्रोइज. ही कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये असं बी होतं पहा, या कन्सेप्टमध्ये आपल्याला एक बाब निश्चित पाहायला मिळते की जे काय तुमचे डायक्रोइक सबस्टन्स आहेत याच्यामध्ये एक बाब अशी पाहायला मिळते, याच्यामध्ये डबली रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन फेनॉमेनॉन आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे याचा अर्थ काय होतात, हे जे आहेत अपसाप होतात, काही रिटर्न जातात मागे, बरोबर ना, म्हणजे रिफ्लेक्शन होतं आणि इकडे जातात म्हणजे काय होते रिफ्रॅक्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे दोन्ही बी गोष्टी आपल्याला एकाच वेळेस या ठिकाणी पाहायला मिळतात. आता पुढचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे आणि तो जो काय आहे तो म्हणजे ब्रेव्हेस्टर्स लॉ. काय आहे ब्रेव्हेस्टर्स लॉ, लक्षात घ्या. रीडिंग टाका सगळ्यांनी. लास्ट पॉईंट आपल्याला या चॅप्टरचं लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे ब्रेव्हेस्टर्स लॉ. ब्रेव्हेस्टर्स लॉ आपल्याला स्टडी करायचा आहे. बघा बेसिकली कन्सेप्ट काय आहे, पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. म्हणजे आतापर्यंत आपण पोलरायझेशन जे काय अंडरस्टँड केलंय ते पोलरायझेशन रिफ्रॅक्शन सारखे, म्हणजे सम ऑफ द रे गेट ट्रान्समिटेड पण सम ऑफ गेट रिफ्लेक्टेड. म्हणजे डायक्रोइक नेचरमध्ये आपण सांगितलं आताच काही रे काय होतात रिफ्लेक्ट होतात आणि काही रिफ्रॅक्ट होतात. पहा तसं नेचर आहे. मग रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन ज्यावेळेस होतं त्याच्यामध्ये आपल्याला पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन हा कन्सेप्ट बाय ब्रेव्हेस्टर, ब्रेव्हेस्टर्स त्याला लॉ आपण म्हणूया, ब्रेव्हेस्टर्स लॉ किंवा ब्रेव्हेस्टर हा कन्सेप्ट आपल्याला अंडरस्टँड करायचा. मग काय आहे तर समजा पहा, जवळपास 1800च्या सुरुवातीला 1808 मध्ये समथिंग अप्रॉक्सिमेटली सांगतो, 1808 मध्ये थॉमस मॅलस नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्या थॉमस मॅलसने हा कन्सेप्ट मांडलेला आहे. काय मांडलेला आहे हा कन्सेप्ट मांडलेला आहे. त्यांनी काय सांगितलं तर आपण त्याचे काही की पॉईंट आपण लक्षात घेऊया. थॉमसने काय सांगितलं त्याचे की पॉईंट लक्षात घ्या. काय सांगितलं त्यांनी सुरुवातीला हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना त्यांनी अनपोलराइज लाईट इन्सिडेटेड ऑन ट्रान्सपरंट ग्लास प्लेट हे त्याने केलं, लक्षात घ्या. आणि त्याच्यातून काय ऑब्झर्वेशन त्याला मिळाले, त्याला असं मिळालं की जी अनपोलराइज लाईट आहे पार्शियली रिफ्लेक्ट होते अँड पार्शियली रिफ्रॅक्ट सुद्धा होते. पार्शियली रिफ्लेक्ट आणि रिफ्रॅक्ट हे दोन्ही आपल्याला पाहायला मिळतं. पण एक बाब त्याने सांगितलं की त्याच ठिकाणी आपल्याला पोलरायझेशन सुद्धा अंडरस्टँड होतं. काय होतं पोलरायझेशन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेता येतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला प्लेन पोलराइज लाईट आपल्याला मिळू शकते. हा कन्सेप्ट त्यांनी मांडला. पण त्याच्यामध्ये बरेच काय एक्सप्लेनेशन काय केले लेटर ऑन. जवळपास अशाच प्रकारे 1892च्या आसपास जो काय ब्रेव्हेस्टर आहे त्या ब्रेव्हेस्टरने स्वतःचा लॉ जो मांडलेला आहे तो आपल्याला बघायचाच. पण 1892 म्हणजे जवळपास 90-80 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी पुढं सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट परफॉर्म केले. काय केले सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट म्हणजे काय अशा अनेक वेळा त्यांनी काय केलं तो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. त्याच्यामध्ये काही अजून काही त्याला इनोव्हेशन मिळतं त्यांनी चेक केलं. आणि हे करत असताना त्यांनी हाच
पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन जो काय कन्सेप्ट आहे तो थोडासा वेगळ्या टाईपने त्यांनी अंडरस्टँड केला. त्यांनी काय केलं, अशाच प्रकारे अनपोलराइज लाईट इन्सिडेटेड ऑन अ ट्रान्सपरंट ग्लास किंवा ट्रान्सपरंट मटेरियल, काहीतरी ग्लास स्लॅब काही असू दे, आणि त्याला जे काही ऑब्झर्वेशन मिळाले ते ऑब्झर्वेशन काय आहेत ते आपण अंडरस्टँड करूया. आता जे काय हेडिंग आहे तुम्ही टाकलेलंच आहे, ब्रेव्हेस्टर्स लॉ. तर बघा काय ब्रेव्हेस्टरला की पॉईंट किंवा ऑब्झर्वेशन्स बाय ब्रेव्हेस्टर इन पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन ते आपण लक्षात घेऊया. ऑब्झर्वेशन्स बाय ब्रेव्हेस्टर पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन बघा नंबर 1 याच्यामध्ये ॲट अ पर्टिक्युलर अँगल तो जो काय आहे तो अँगल ऑफ इन्सिडन्स किंवा त्याचं नाव आहे पोलरायझिंग अँगल. बघा ॲट अ पर्टिक्युलर अँगल किंवा पोलरायझिंग अँगल रिफ्लेक्टेड लाईट get completely polarized म्हणजे काय होतं, कम्प्लिटली प्लेन पोलराइज लाईट आपल्याला मिळते. दुसऱ्या बाजूला रिफ्रॅक्टेड जी काय लाईट आहे, रिफ्रॅक्टेड लाईट गेट पार्शियली पोलराइज्ड. काय मिळाले आपल्याला, पार्शियली पोलराइज्ड जे आपल्याला मिळालं. सायमल्टेनियसली या बाजूला त्या एक्सपेरिमेंटची मी डायग्राम सुद्धा ड्रॉ करून देतो, म्हणजे दोन्ही गोष्टी सोबत तुम्हाला समजून जातील. पहा डायग्राम कशा प्रकारे आहे. समजा हा आपला ट्रान्सपरंट अशा प्रकारचा ग्लास स्लॅब आहे, ही नॉर्मल दाखवूया. इथून अशा प्रकारे आपण काय केलं, रिफ्लेक्शन केलं, तर रिफ्लेक्शन असंही जाईल आणि काय होईल, रिफ्रॅक्शन सुद्धा होईल. बघा अनपोलराइज लाईट जी काय आहे याप्रमाणे आपण दाखवूया. अनपोलराइज लाईट त्यानंतर जी आहे ती प्लेन पोलराइज लाईट, ही कम्प्लिटली प्लेन पोलराइज लाईट आणि इकडे जे मिळाले आपण तिला अशी दाखवूया, दिस इज अ पार्शियली पोलराइज किंवा प्लेन पोलराइज लाईट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम इज म्यू, ही आहे असं आपल्याला मानता येईल. पहिली जी काय आहे ती समजा आपली जी मीडियम आहे इयर, त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इक्वल टू असतं 1, ती काय कन्सिडर केली नाही केली तरी चालेल. या ठिकाणी आहे अँगल ऑफ इन्सिडंट, दिस इज नोन एज द अँगल ऑफ पोलरायझेशन, आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन इट इज ऑल्सो इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडन्स. हे दोन्ही अँगल सारखेच. या ठिकाणी जो काय आहे तो आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, आणि या दोन्हींच्या मध्ये अकॉर्डिंग टू ब्रेव्हेस्टर दिस इज 90 डिग्री. पहा मग हेच आपल्याला सांगायचं. हे ऑब्झर्वेशन मिळत असताना त्याने असं सांगितलंय, द इन्सिडेटेड अँड रिफ्लेक्टेड rays are separated from each other by 90 डिग्री. हे बी त्याला ऑब्झर्वेशन मिळालं, लक्षात घ्या.
आणि त्यांनी लास्ट जो काय सांगितला तो म्हणजे लॉच आहे. आणि तो लॉ म्हणजे काय आहे त्यांनी असं सांगितलं होतं, इन सच अ ऑल सिच्युएशन और इन सच अ केस द tangent of polarizing angle is numerically equal to refractive index of refracting किंवा तिला रिफ्लेक्टिंग मी म्हणू शकतो आपण, रिफ्लेक्टिंग सबस्टन्स किंवा मीडियम अशा प्रकारे आपल्याला सांगतात. म्हणजेच काय, टॅन्जंट ऑफ आय पी इज इक्वल टू म्यू आणि दिस इज नोन ॲज अ ब्रेव्हेस्टर लॉ. काय म्हणतो आपण त्याला, ब्रेव्हेस्टर लॉ म्हणतो स्टेटमेंट. The tangent of polarizing angle is numerically equal to the refractive index of reflecting किंवा refracting medium किंवा substance. आणि हा लॉ आपल्याला काय करायचा था, एक्सप्लेन करायचा आहे. हे नोट डाऊन करा, ते डायग्राम अंडरस्टँड करा. In figure IP is the polarizing or the incident angle, RP is the angle of refraction. हे लिहून घ्यायचे. The incident ray and reflected ray and refracted ray separated by 90 degree. समजा ही नॉर्मल असेल आपली n डॅश, तर याच्यामध्ये एक बाब आपल्याला दिसते, n डॅशचं जे काय डिस्टन्स आहे, जो काय पाथ आहे, जो फेस आहे, तो किती आहे, फेस आहे 180. मग आपल्याला एक भाग असं लक्षात दिसेल फ्रॉम फिगर. आपण सुरुवातीला स्नेल्स लॉचा विचार करूया. स्नेल्स लॉ बघा, स्नेल्स लॉ काय सांगतोय. स्नेल्स लॉ आपल्याला सांगतोय साइन ऑफ आय पी अपॉन साइन ऑफ आर पी इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्टिंग मीडियम म्हणजे म्यू. ओके, हे आपण सांगू शकतो. किंवा μ1 आणि μ2 जर आपण मानलं, समजा दिस इज μ1 आणि दिस इज μ2, तर आपल्याला असंही लिहिता येतं μ2 अपॉन μ1. हे सुद्धा आपल्याला मांडता येतं. पण μ1 आपल्यासाठी 1 असेल तर आपल्याला पुढं गरज नाही. आता पुढे बघा, हे झालं आपल्याला माहिती आहे स्नेल्स लॉ. आता आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन हे स्टडी केलेले आहेतच. पुढे आता आपण अंडरस्टँड करूया या फिगरमध्ये काय आहे. फ्रॉम फिगर आय पी प्लस 90 प्लस आर पी इज इक्वल टू 180. अर्थातच आय पी प्लस आर पी इज इक्वल टू 90, म्हणजेच आर पी इज इक्वल टू 90 मायनस आय पी. आणि ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आपण काय करू, स्नेल्स लॉमध्ये पुट करूया. करा पुट स्नेल्स लॉमध्ये. नेक्स्ट आपण पुढे लक्षात घेऊया, साइन ऑफ आय पी अपॉन साइन ऑफ 90 मायनस आय पी. आणि आपल्याला माहितीच आहे साइन 90 मायनस थिटा इज इक्वल टू काय असते, कॉस थिटा. या नियमाचा उपयोग जर आपण इथे अप्लाय जर केला तर आपल्याला काय दिसेल बघा, साइन ऑफ आय पी डिवायडेड बाय कॉस ऑफ आय पी इज इक्वल टू म्यू, म्हणजेच साइन अपॉन कॉस टॅन आय पी इज इक्वल टू म्यू. आणि दिस इज नोन ॲज ब्रेव्हेस्टर्स लॉ आणि हेन्स एक्सप्लेन्ड. अशा प्रकारे आपण काय केला, लॉ एक्सप्लेन केलेला आहे. किंवा याच्यामध्ये असं बी सांगतात कधी कधी, टॅन्जंट ऑफ आय पी इज इक्वल टू μ2 अपॉन μ1 किंवा आय पी इज इक्वल टू टॅन इनवर्स μ2 अपॉन μ1. हे सुद्धा आपल्याला अंडरस्टँड करता येतं. तर पहा, अशा प्रकारे आपण आज बरेचसे कन्सेप्ट आपण स्टडी केले. यामध्ये पोलरायझेशन खूप महत्त्वाचा पार्ट आहे, लाईटचा एक फेनॉमेनॉन, आणि त्याचं वेगवेगळ्या मेथडनं पोलरायझेशन आपण स्टडी केलं.
त्याच्यामध्ये ब्रेव्हेस्टर्स लॉ हा सुद्धा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आणि या कन्सेप्टमध्ये पोलरायझेशनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पण तुम्ही अभ्यास करत असताना आपला जो काही चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो शेअर करायचा. या चॅप्टरमध्ये अजून एक पॉईंट आहे इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन. त्यानंतर पोलरायझेशनचा एक वेगळा कन्सेप्ट आहे, तो आपल्याला स्टडी करायचा, तो म्हणजे मॅलस लॉ. मागच्या सिलेबसला नव्हता, आपण नवीन सिलेबसनुसार मॅलस लॉ नावाचा एक जो काय पार्ट आहे तो आपण इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शनचा जो काय कन्सेप्ट आहे तो संपल्याच्या नंतर आपण पाहणार आहोत. बेसिकली वेव्ह ऑप्टिक्समध्ये आपण 2 पार्ट आपण केले. वेव्ह ऑप्टिक्समध्ये 2 चॅप्टर आपण अंडरस्टँड करतोय. पहिला म्हणजे वेव्ह थिअरी ऑफ लाईट आणि आता दुसरा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजे इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन. हा कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.